या व्यतिरिक्त राजकीय काही चर्चा झालेली आहे। गेल्या 5-6 दिवसापासून आमचे नेते एकनाथजी यांची तब्येत खराब होती, आपणही बघितलेलं आहे। त्यांना थ्रोट इन्फेक्शन आहे, त्यांना टेम्परेचरही आहे आणि त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी खास करून या ठिकाणी आज आलो होतो। तसं 3-4 दिवसापूर्वीच मी वेळ मागितलेली होती, पण ते गावी निघून गेलेत, त्यानंतर माझा त्याचा संपर्क झाला नाही। पण आज मुद्दाम होऊन मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो। युतीमध्ये सगळं अलबेल आहे, अतिशय व्यवस्थित आहे, आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत। मला वाटतं 3 दिवसापूर्वीच एकनाथजींनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली, आपल्या समोर सांगितलं, त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे। त्यामुळे मला काही नवीन सांगण्याची गरज नाहीये। त्यामुळे ज्या सगळ्या काही कंड्या पिकवल्या जातात, अफवा येत आहेत की यांच्यामध्ये कुठेतरी मतांतर आहे, मनभेद आहे, मतभेद आहे, असं कुठेही नाही। एकनाथजी या बाबतीमध्ये अतिशय त्यांचं मत प्रामाणिक आहे, स्वच्छ आहे। सगळी 5 तारखेची आमची तयारी सुरू आहे आणि मला असं वाटतं की ते स्वतः उद्यापर्यंत त्याची तब्येत जरा बरी होईल, त्यानंतर काही ते बैठकी घेणार आहेत, शासकीय काय असतील ते करतात। सध्या ते काळजीवाहू सरकार म्हणून काळजीवाहू मुख्यमंत्री पण आहेत, त्यामुळे ते बैठकी घेतील आणि ज्या सगळ्या गोष्टी सगळ्या बाहेर येत आहेत सूत्रांकडून आपल्या, तसं कुठेही मतभेद आमच्यामध्ये नाही।